भडगाव नगरीमध्ये जिथे स्वामींचे चरण लागलेले आहेत, भरपूर अशा लीळा इंद्रभट्ट गौराईचा, भट्टोबास बाईचा सर्व परिवार आणि सगळ्या परिवारासहित स्वामी भडगावला आलेले आहेत। महादायसांच्या संदर्भात अनेक प्रकारच्या लीळा इथे घडलेल्या आहेत। महात्मा कुमारी खाजी देवमणी अशा प्रकारे असं पवित्र असलेलं हे भडगाव नगरीचं ठिकाण या आमच्या साधनदात्याच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेलं आहे। आणि आपण सुद्धा भाग्यवान आहोत का त्या तुम्ही सर्वजण या भडगाव नगरीमध्ये सहवास करता। त्याला स्वामी जिथे आलेले आहेत म्हणजेच काहीतरी त्या नगराचं, त्या जागेचं काहीतरी महात्म्य असल्याशिवाय परमेश्वर अवतार गणवेशिवाय तिथे जात नसतात। बाईसांनी आग्रह घेतला होता देवाला मात्रा कोळी मार्गे, तर देव शैलीला अदृश्य झाले पण गेले नाही त्या गावाला। बाईसांचे नातेवाईक होते म्हणून बाईचा आग्रह होता। स्वामी म्हटले बाई असा व्यर्थ आग्रह घेऊ नका, तुमच्या नातेवाईकासाठी आम्हाला तिथे घेऊन जाता का? आम्हाला तिथे जायची प्रवृत्ती पाहिजे, काहीतरी तिथे कणव असल्या पाहिजे जीवाच्या, आणि मग कणवेस तो परमेश्वर त्या ठिकाणी पोहोचत असतो। अशा प्रकारे आपल्याला या भूमीचं महात्म्य थोर आहे। या भूमीवर आपले स्वामी आलेले आहेत म्हणून ती भूमी आपल्यासाठी महत्वाची आहे आणि आपल्याला इथे असल्या योग्यता होते, अधिकार निघतात, कणव निर्माण होते। अशी असलेली ही भडगावाची भूमी, ज्या अर्थी आमचे स्वामी आले त्या अर्थीतला विशेष काहीतरी वेगळा महात्म्यपूर्वक आहे। आणि त्या नगरीमध्ये आपल्या आश्रम, आता दादांनी सांगितलं की बुवांनी की 3 आश्रम आहेत या ठिकाणी। आमचे आदरणीय परमपूजनीय जुने असलेले श्री सारंदर बाबाजी पंजाबी बाबांनी आमच्या दादांना म्हणजे पूर्वीचे गोपाल दादा यांना आपल्या अंगी असलेली ही सारंदर ही प्रतिष्ठा त्यांना दिलेली आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा त्या प्रतिष्ठेचं रूप केलेलं आहे। एखादी गोष्ट रूपाला आणणे म्हणजेच धर्म प्रचाराच्या माध्यमातून स्वामींचा विचार, स्वामींचा आचार जनमानसापर्यंत पोहोचविणे हेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे। कारण साधनदात्याची ही खावणी आहे। जसं प्रत्येकाची इच्छा असते, तो म्हणतो की माझी इच्छा, तशी आमच्या साधनदात्याची ही खावणी आहे की आमचा हा विचार संदेश जगामध्ये असलेल्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे। कारण अखिल जीव मात्राला लक्ष करून स्वामींनी सांगितलेले तत्वज्ञान आहे हे काही कोण्या एका विशिष्ट वर्गासाठी नाही, अखिल जीव मात्रासाठी। आणि सर्व जीव मात्राविषयी देवाला स्नेह आहे। स्नेहाविषयी असं म्हणतात त्या परमेश्वराला अनंत कोटीनं मातेपेक्षा स्नेह आहे आणि म्हणून देवाला आपल्याकडून अपेक्षा आहे की देवाच्या ठिकाणी आपली असलेली श्रद्धा, भाव, आवडी, जसं सन्निधानातील आपण जर भक्त पाहिले बाईसा, महादाईसा, उमाईसा, भट्टोबास, माहीम भट्ट यांना स्वामींनी घडून मडून योग्य केलं। ते सन्निधान होतं। जसं अग्नीचा संबंध झाला का आपाप आपल्या ठिकाणी असलेला जो काही श्लेष्मा असतो, जे काही अन्न वाहत असते तो निघून जातो, तसं इथे परमेश्वराच्या काही सन्निधानाने काही असन्निधान। सन्निधानात साक्षात ईश्वर आहे तर आग्रह केलं तर ईश्वराचं प्रेम होईल। असन्निधानात सुद्धा ईश्वराचं जे काही स्थान, प्रसाद, भिक्षु, वासनिक, शास्त्र, ईश्वर आणि प्रेम हे 7 पदार्थ आहेत। या 7 पदार्थाची जोडी साधल्या असन्निधाने सुद्धा परमेश्वर आपल्याला प्राप्त होत असतो आणि म्हणून ते साधन महत्वपूर्ण आहे। त्यासाठी आपली आवडी गोडी शेवटच्या अंतिम श्वासापर्यंत तो देव हृदयात सामावला पाहिजे। नामधारक असो, वेदवंत, बोधवंत, अनुसरले भक्त ज्या पायरीवर आपण उभे आहोत ती पायरी त्याच्यासाठी महत्वाची आहे। नामधारक असेल त्याचं काम आहे दररोज नाम स्मरण करणे, वेदवंत असेल आवडीपूर्वक त्या विधीला स्वीकार करणे। नामामध्ये वेद संचरला पाहिजे, नुसतं नाम घेतलं पण त्याला वेदाला आपण त्याला वाढवता आलं पाहिजे। प्रयत्न हा आपला गुण आहे। जसं आपण म्हणतो की प्रयत्न केला पाहिजे, प्रयत्न जर नाही केला तर ते कार्यसिद्धीला जात नाही। कर्मनाटीमध्ये तुमच्या वासनिक अवस्थेमध्ये सुद्धा ग्रहस्थाश्रम धर्मात प्रयत्न करावा लागतो, पण इकडे सुद्धा स्वामी म्हणतात की प्रयत्न जर केला तर प्रयत्नाने ईश्वर तुम्हाला सहज प्राप्त होऊ शकतो। काही गोष्टी अशा असतात की आपली मागची शिदोरी असते ती पुढे उपयोगी येते, त्याला काही गोष्टी कराव्या लागत नाही, तो मागचं असते त्याच्यावर जगत असतो। जसं काही वेळेला आपल्या पूर्व परंपरेचं पिढीचा धन असते तो आता या धनाचा उपयोग तर करतो, पण ज्याच्याजवळ पूर्वीचं मागचं धन नाही, ज्याच्याजवळ मागचं धन नाही तो काय करेल?
त्याला प्रयत्न करावा लागेल ना, हातपाय हलवा लागतील ना. आणि मग जेव्हा तो हातपाय हलवतो त्यावेळेला तो पुन्हा काहीतरी आपल्या जीवनात प्राप्त करतो, प्रपंच ऊर्जित अवस्थेला आणतो. तसं इथे सुद्धा ईश्वर प्रयत्नाची पराकाष्ठा केल्यानंतर जीव स्वरूपाच्या ठिकाणी जरी अधिकार नसेल, एखादा नूतनच धर्माला लागला असेल, पण त्याने जर प्रयत्न केला असेल परमेश्वर धर्माचा, भजन पूजन आवडी सेवा दास्य या माध्यमातून त्याला देव तोषविता येतो. या माध्यमातून त्याला हृदयाच्या ठिकाणी ईश्वराला एकत्रितपणे आपल्या अच्युत गोत्राचं परस्पराचं प्रेम संपादन करता येते. आणि मग त्यामधून परधर्माचं कार्य त्या ठिकाणी निघत असते. जो परधर्म स्वामी म्हणतात की हे तुमचं जीवन आहे. परधर्माला सोडून जर तुम्ही बाजूला गेले, जसं जीव पाणी हे जीवन आहे, तसं परधर्म हे जीवन आहे. गदो नाईक भंडारी यांच्या ठिकाणी स्वामी 1 महिनाभर वास्तव्य करतात. आणि वास्तव्य केल्यानंतर नेऊर गावचा प्रसंग आहे. त्या ठिकाणी ते अफाट संपत्ती त्यांच्या ठिकाणी. आता ते 3 राजाचे खजिनदार होते. त्या महादेव राजा, आमनदेव राजा, रामदेव राजा अशा प्रकारे त्या राजाचे खजिनदार. आणि त्यांच्यापाशी फार द्रव्य संपत्ती. आणि ते देवाला दररोज एक अलंकार अर्पण करायचे, पूजन करायचे. ज्या ज्या अवयवाचा अलंकार तो बायसांच्या हाती देऊन स्वामी ते पूजा करायला लावायचे. आणि मग शेवटी म्हणतात, जी माते अपार संपत्ती द्रव्य असेल, मला परमेश्वर प्राप्त होईल का? स्वामी म्हणतात, द्रव्य संपत्तीने परमेश्वर मिळणार नाही. सकळ संपत्ती ते असंपत्ती, सप्त संपत्ती सांगितली. मातृ संपत्ती, मित्र संपत्ती, पुत्र संपत्ती, कलत्र संपत्ती, विद्या संपत्ती, ह्या प्रकारे ज्या संपत्त्या असतील, ह्या सकळ संपत्ती ते असंपत्ती आणि जीवाची परमेश्वर संपत्ती. म्हणून स्वामींनी या ठिकाणी असं म्हटलेलं आहे आमच्या शास्त्रात की धड हे वासनिकाही लावे. जसं धड तुटण्याचा विधी सांगितलेला आहे की धड तुटलेही जीवे परमेश्वरा ते न सोडावे. जसा माकुळा तुमच्या शरीराला डसतो, पण त्याला तुम्ही ओढलं तर तो ते तुटून जाते मागचं त्याचं शरीर, पण तो तुम्हाला सोडत नाही. तशा प्रकारचा तो विधी आहे. ज्यांनी ईश्वर धर्म धरलाय त्यांनी अंतिम श्वासापर्यंत धड हे वासनिकाही लाभे. वासनिक म्हणजे जयाची निकी वासना. अनिष्ट सेवा पुढे तो वासनिक. इष्ट काय अनिष्ट काय हे कळलं पाहिजे. हिंसा कशी असते. आपण अहिंसावादी तत्वज्ञान स्वामींनी आपल्याला सांगितलं, मुंगीचे वैर न करावे. घरात आपण मच्छर मारण्यासाठी बॅट ठेवतो. वासनिक, उपदेशी, नामधारक हिंसा कशा प्रकारे टाळता येईल. विनाकारण एखादी पशु पक्ष्यांची हिंसा करणे, विंचू मारणे, साप मारणे, किडे मुंगी मारणे, जे दृष्टपर दिसत असेल ते चुकविलं पाहिजे. म्हणून सांगितलं श्रुत दृष्ट चुकवावे. ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे ते चुकवता आलं पाहिजे. आणि त्यामुळे निश्चितच एक ईश्वर धर्म आचरणाचा ईश्वराला तोष होतो. ती क्रिया परमेश्वरापर्यंत पोहोचते. त्या क्रियेचं अधिष्ठान ईश्वराशी. भक्ताचा ईश्वराला तोष झाला पाहिजे. तोष कधी होईल? जेव्हा आपल्या ठिकाणचं गुणरूप कार्य उदयाला येईल तेव्हा. आणि खंती आली ईश्वराला तर खंतीमुळे ईश्वर परमेश्वर उदास होत असतात. खंती आल्यामुळे ईश्वराच्या ठिकाणी आपल्या जीवाच्या ठिकाणचं जे खंती रूप द्वार आहे, खंती आहे परमेश्वराला, पण ते गुणरूपच आहे. खंती ते गुणाची कारणे असं म्हटलंय. ईश्वराच्या ठिकाणी सुद्धा खंती येते, पण खंती कशामुळे येते? जीवाला गुण लागण्यासाठीच. असळ पातले पण येतात जीवाशी वेळ न लगे. आपल्या अंतःकरणामध्ये पातळपणा येतो, असळकता येते, अवेरण. आपण कधी कधी देवपूजेच्या ठिकाणी अविरंग करतो, कधी स्थानाचं अविरंग करतो, कधी साधनाचं अविरंग करतो, कधी अंतःकरणामध्ये उदासीनता येते, कधी सोजवळपणा येतो, कधी भाव व्यभिचारतो. ह्या गोष्टी आपल्यामध्ये कमी अधिक होत असतात. त्या कशामुळे होतात? आपल्या ठिकाणी असलेला धर्म आपण कुठेतरी कमी अधिक करत असतो. आणि म्हणून शेवटपर्यंत आपल्याला आदर्श महादाईसांचा आहे. ज्यावेळेला भट्टोबास नवगावला महादाईसा आजारी पडतात, अंतिम समय आहे. आणि अंतिम समयाला भेटायला गेल्यानंतर महादाईसाला म्हणतात की रुपये तुझशी देव आठवितो. तुम्हाला देव आठवतो का शेवटच्या याच्या काळामध्ये? त्यावेळेला महादाईसा म्हणतात की हो नागदे, आमजशी देव आठवतो. मग देव कैसा असेल, कैसा आठवता? मग त्या ठिकाणी महादाईसा त्यांना वज्रीची दिळा म्हणून दाखवतात. ती वज्रीची दिळा ज्या वेळेला अंतिम क्षणाला त्या स्वजळ रूपाने ज्या प्रकारे स्वामींनी ती हातात चिप धरलेली आहे, अंगीचे कसे मोकळे झाले, घामाचे बिंदू अंगावरती आहेत. आणि त्या ठिकाणी हातात आवेशून स्वामींनी ती एका डाव्या पायामध्ये धरली, उजव्या हाताने ते हातात धरून त्या ठिकाणी चिप पवडी धरून त्या ठिकाणी ती वीट स्वामींनी घडलेली आहे. आता एवढा कष्टरूप व्यापार देव त्या ठिकाणी करतात. वास्तविक पाहता एवढीशी वीट घडायची आहे, ती खंगर वीट आहे.
ती एखाद्याला सांगूनही करता आली असती. भक्तजन सहवासात होते, सन्निधानात परिवार होता, तर स्वतः देवाने ती घडली. कारण ती क्रिया स्वतः ईश्वरालाच करावी लागते. जिथे एखादा दुःखरूप जीव असतो त्या दुःखाच्या योनीतून त्याला काढायचा आहे. तो तिथं दुःख भोगत होता, पण त्याने जोडलेली एक कण होती की देवानी त्या कणवेस्तव त्या जीवाला संबंध दिला. संबंध देऊन तिथला दुःखरूप जीव त्याला त्या ठिकाणी काढलं. अशा प्रकारचं कार्य ईश्वराचं जीवासाठी आहे. झळंबणारा परमेश्वराचा अवतार आहे. आणि म्हणून आमचे स्वामी असे म्हणतात की कवनी व्यसन, कवनी व्यसन. कोणता अवतार राज्यवेशाचं कार्य करतो, कोणता अवतार पारध्याचं व्यसन आहे, कोणता अवतार अनेक प्रकारांना. कोणी झाडू मारून श्री दत्तात्रय श्री चक्रपाणी महाराजांनी सूप खराटा घेतला. आमच्या देवाने यती मुनीचा वेश धारण केला. यती म्हणजे यत्नशील, मुनी म्हणजे मौन्यशील. यती मुनीचा वेश धारण करून स्वामींनी जीवोद्धरणाची कार्याची मुहूर्तमेळ या महाराष्ट्रामध्ये आपल्या जीवाच्या हितासाठी, कन्वेसाठी ईश्वर घरोघरी दारोदारी गेले. आपण स्वतः श्रीमूर्तीला अनेक प्रकारचे दुःख देवानी आपल्यासाठी 12-12 वर्षे कुठे डोंगरात, कुठे मौन्यवास, कुठे दरादर कुट्यात गेले आणि अनेक प्रकारचे श्रीमूर्तीला विघात स्वीकार केले. पण त्या ठिकाणी स्वामींनी प्रत्येकाच्या अधिकाराची पात्रता जाणून कृपेला पात्र होऊन जीवाला दातृत्व केलेलं आहे. अशा प्रकारे कैवल्य निधान साधणारे हे ईश्वराचं परधर्माचं कार्य आहे. ते आपण असन्निधानात सुद्धा करू शकतो आणि त्यामुळे ईश्वराचं प्रेम प्राप्त होऊ शकते. जर प्रयत्न केला तर आपल्या ठिकाणी ओला गुण आपल्याला निर्माण करता येत असतो. एखाद्याला अंतःकरणामध्ये श्रद्धा असते, पण ती श्रद्धा वाढवता येत नाही आणि ती वाढवण्यासाठीच प्रयत्न करावा लागतो. कुठेतरी अप्राप्ती, कुठेतरी त्या ठिकाणी परमेश्वराची प्रार्थना, प्रायश्चित याने आपला भाव वाढत असतो आणि भाव वाढला म्हणजे तो भाव ओला होतो. कुठेतरी आपल्या हृदयातून 2 थेंब बाहेर अंतःकरणातून त्या ठिकाणी झळंब येतो, अश्रू देवा पुढे पाडल्या जातात आणि मग त्या ठिकाणी त्याचा अधिकार कुठे निघतो? प्रेमाकडे. असं म्हटलंय की प्रेमाची चाल आहे ती. नाहीतर प्रेमाचं जर त्या ठिकाणी अधिकार आपण जोडत नसू तर मनुष्य जन्मामध्ये आपल्याला ईश्वर धर्मही प्राप्त झालेला आहे, पण त्या ईश्वर धर्माचं सार्थक झालं पाहिजे प्राप्त होऊन. त्यासाठी ईश्वराचं प्रेम जीवाला झालं पाहिजे. प्रेमाशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही आणि ते प्रेम प्राप्त होण्यासाठी त्या साधनामध्ये त्याच्या ठिकाणी तो अधिकार आपल्याला निघता आला पाहिजे. मग तो साधनामध्ये अधिकार प्राप्त करणे जीवाचं कर्तव्य आहे. वास्तविक पाहता भजनाने अधिकार प्रेमाचा निघतो, परंतु कोणी तोषवितो सेवेने, कोणी तोषवितो स्मरणाने. वेगवेगळ्या प्रकारे उपाय निर्माण होतात. कोणी स्मरणानेच परमेश्वराला तोषून टाकतो, त्या गुणामुळे परमेश्वराला त्याला प्रेम द्यावं लागतं. कोणी एखाद्याला ईश्वर मार्गाला विशिष्ट प्रकारे सहाय्य केलं म्हणून तो पुढे गेलेला असतो आणि त्यामुळे त्याला ईश्वर धर्मामुळे त्याचा अनुसरण्याचा योग येतो, कुठे प्रेमापर्यंत जातो. त्याचा तोषून देव यालाही प्रेमाची चाल निघते त्याच्या ठिकाणी. जसं शांताबाई साला सारंग पंडित निमित्त झाले, त्यांनाही प्रेमाचा अधिकार निघाला. अशा प्रकारे आपल्याला ईश्वराचं प्रेम असन्निधानात सुद्धा जोडता येते आणि ते कार्य आपल्याला साधू संत असन्निधानामध्ये असलेले अधिकरण हे निश्चित आपल्या जीवनात हे उभारी देणारे असतात. आज या ठिकाणी मला आमचे आदरणीय परमस्नेही महंत श्री सारंदर बाबा यांनी या ठिकाणी बोलवलं. वास्तविक आता मी तिकडे बऱ्याच कार्यक्रमामध्ये माझे दिवसाचे काही वेळ खाली नव्हते, तर ते म्हटले सायंकाळी आपण करू, तुम्ही संध्याकाळी या. आणि मग पुढे म्हटलं करू, तर पुढे आमचा मार्ग तिकडे बाहेर 3 महिन्यासाठी जाणार आहे. पुढेही वेळ नव्हता आणि मधातही मला बाहेर आणखी कार्यक्रम लागलेले होते आणि त्यांचं स्नेह, तुमच्या सगळ्यांचं स्नेह, आणि हे स्नेह म्हणजे काही व्यवहारूप स्नेह नाही, काही समजा ओळखीचं स्नेह नाही, तर हे एक ईश्वराच्या परमप्रीतीचं स्नेह आहे. यामधून एक ईश्वराची अच्युत प्रीती, परमप्रीती हे जोडल्या जाते. आपल्या जीवनाला वृद्धिंगत करणारं हे ईश्वराचं स्नेह आहे, हे परस्पराचं स्नेह आहे, हे निश्चितच परमेश्वराच्या उपयोगी जाणारं स्नेह आहे. हे प्रापंचच्या नाही किंवा सांसारिक जीवनाच्या नाही, तर हे जे आपण एकमेकाशी ईश्वराचं धर्मरूपी स्नेह करतो हे निश्चित आपल्या जीवनाला ईश्वराकडे नेणारं स्नेह असते. आणि म्हणून अच्युत प्रीती सांगितली आहे, परस्पराची प्रीती सांगितलेली आहे, साधवंताची प्रीती सांगितली आहे. यामुळे हा धागा ईश्वराशी जोडला जातो, कारण देवाची आज्ञा आहे त्या प्रीतीच्या मागे. आणि म्हणून असं परमप्रीतीचं स्नेह या ठिकाणी तुमच्याकडून मला मिळालेला आहे आणि निश्चितच या ठिकाणी बोलावून मलाही एक ईश्वर सेवेचा या ठिकाणी दादांनी लाभ प्राप्त करून दिला. आपण सर्वजण बडगावकर मंडळी भाग्यवान आहात. साधू संत या परिसरामध्ये आहे, स्थान आहे, कनाशी सारखं महातीर्थ या ठिकाणी आहे आणि या परिसरात आपला राहण्याचा योग आहे. म्हणून
ईश्वराने आपल्यावर नेहमी सातत्याने कृपा करत राहो। या भडगाव मध्ये आमच्या 2-3 आश्रम, इंदिराबाईचा एक आश्रम आहे, त्यानंतर आताच मी त्यांच्याकडे गेलो, आमच्या मुरदरताई त्यांचा एक आश्रम आहे, हा एक आश्रम आहे, आणखी एक स्थान आहे आपलं, दोन्ही स्थान, आणि अशा प्रकारे साधुमंताचा योग या गावामध्ये आहे। तुमच्या हातून ईश्वर धर्म सातत्याने घडत राहो ही सदिच्छा व्यक्त करून तुम्हा सर्वांना शुभचिंतन देऊन ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलं त्यांना सुद्धा असं धर्मरूपी वारंवार कार्य त्यांच्या हातून परमेश्वराने करून घेऊ। त्यांच्या गुरुजी आहेत त्यांना सुद्धा ईश्वराने दीर्घ आयुष्य आणि आरोग्य देव अशी प्रभूंनी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपतो।